व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। ज्यानं कोणी हे गाणं लिहिलंय ना त्याला खरं तर शिक्षा दिली पाहिजे। होय, शिक्षाच केली पाहिजे, कारण हा प्रोपगेंडा आहे, हा खरा प्रोपगेंडा आहे। बिना खड्ग बिना ढाल आजादी दे दी, साबरमती के संत ने कमाल कर दी, असं नाही झालं हो। कोण म्हणे असं? मग रशिया आणि युक्रेन यांच्यात जे युद्ध चालू आहे तिथं चरखे पाठवायचे का? युक्रेनमध्ये चरखे पाठवायचे, शस्त्र टाकायचे खाली? गाझापट्टी विरुद्ध लढत असताना इस्रायलवाल्यांनी अण्वस्त्र खाली टाकून काय चरखे चालवायचे का आता? असं नाही होऊ शकत ना। एकीकडे आझाद हिंद फौज होती, मंगल पांडेंसारखे होते, चंद्रशेखर आझाद होते, सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, सुखदेव, राजगुरु, जयंत घोष, किती नावं घ्यायची, किती क्रांतिकाऱ्यांची नावं घ्यायची, किती गेले सुळावर। या महात्मा गांधींनी अंगावर एक तरी लाठी झेलली का? इंग्रजांची लाला लजपतराय नाकी हल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या तिरीवर एक तरी लाठी बसली का इंग्रजांची? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अंदमानच्या सेल्युलर सेलमध्ये जसं ठेवण्यात आलं होतं, कोलू चालवण्यात आला होता, काछा वाढवायला लावल्या होत्या, 11 वर्ष सूर्य दिसत नव्हता, अशी कठोर शिक्षा गांधी किंवा नेहरू पैकी कोणाला झाली का? हे म्हणतात की गांधी आणि नेहरू यांना देखील अटक झाली। अरे हो, झाली, अटक झाली, पण कुठे ठेवण्यात आलं ह्यांना? पॅलेसमध्ये। ठीक आहे, गांधी तर पॅलेसमध्येच राहिलेलेत, अटक झाली तेव्हा छान छोकीत एकदम त्या काळच्या स्टँडर्ड गाड्यांमध्ये बसून जायचे ते त्या पॅलेसमध्ये, हाऊस अरेस्ट। जवाहरलाल नेहरू यांना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांना सुद्धा पॅलेसमध्येच ठेवण्यात आलेलं होतं, तरी सुद्धा मोतीलाल नेहरू पळत पळत गेले, इंग्रजांकडे माफीनामा लिहिला आणि दुसऱ्याच दिवशी आपल्या पोराला त्यांनी त्यातून बाहेर काढलं। हा यांचा इतिहास आहे। मग दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल कशामुळे म्हणायचं? काय कारण आहे हे म्हणण्यामागे? काय सिद्ध करायचंय? फक्त एकटे गांधीच होते ज्यांच्यामुळे हा देश स्वतंत्र झाला? मग बाकीचे काय करत होते? आणि मग आता प्रश्न उपस्थित होतो मित्रांनो, आता प्रश्न उपस्थित होतो, महात्मा गांधी यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की साऊथ आफ्रिकेमध्ये असताना यांना रंगभेदावरून ट्रेनमधून फेकून देण्यात आलं होतं बाहेर। त्याचा राग त्यांना प्रचंड आला, ते भारतात आले आणि मग त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाला वाचा फोडली वगैरे 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 अशा दंतकथा रचल्या जातात। होय, ह्या दंतकथाच आहे। ऍक्च्युली जेव्हा त्यांना साऊथ आफ्रिकेमधून त्या ट्रेनमधून फेकून देण्यात आलं तेव्हा ते काही ताबडतोब भारतात आलेले नाहीयेत, ते गेलेत इंग्लंडला, तिथं 6 वर्ष काढले त्यांनी आणि मग भारतात आले। अशी कोणती ट्रेनिंग घेतली त्यांनी तिकडे 6 वर्ष? आणि भारतात आल्यानंतर जेवढे क्रांतिकारी आहे किंवा स्वातंत्र्यासाठी लढा देणारे जेवढे आहेत त्या सगळ्यांचं इंग्रजांशी मी तुष्ट, आणि ह्यांचं मात्र गुरुकुली चालू, ह्यांच्या गप्पा टप्पा चालू इंग्रज अधिकाऱ्यांसोबत, एवढे सलोख्याचे संबंध। मग कुठेतरी शंका येते मनामध्ये दॅट मोहनदास करमचंद गांधी वॉज द पपेट ऑफ ब्रिटिश, ब्रिटिशांची ही पपेट होती। आज गांधींच्या काही गोष्टी बोलण्याच्या ओघामध्ये उघड होती, पण हा खरा इतिहास आहे जो आपल्याला कोणी शिकवलाच नाही शाळेंमध्ये का? कारण या काँग्रेसला स्वतःची घोषणाकृत्य समोर येऊ द्यायची नव्हती, ह्यांना ज्यांची इमेज क्लीनच ठेवायची ती। पण आता तसं राहिलेलं नाहीये, आता सगळी भांडाफोड होतीये, सगळी करून होतीये। सोशल मीडियावर तर अनेक जण अनेक खुलासे करत आहेत। बरं, हे नुसते खुलासे होत आहेत का? तर नाही, पुस्तकांचे दाखले दिले गेलेले आहेत। अहो, इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर तर विश्वास ठेवू शकतो ना आपण? चला,
एखाद्या भारतीयाला जर एखादं पुस्तक लिहिलेलं असेल तर आपण त्याच्यावर RSSचा शिक्का मारून त्याला म्हणू, हे तू संघावाला तू असंच बोलणार, किंवा तू लेफ्टिस्ट साला तू असंच बोलणार. पण इंग्रज अधिकारी जे होते तेव्हा त्यांनी त्यांचं जे आत्मचरित्र लिहून ठेवलेले सगळे, त्यावर तर तुम्ही शंका घेऊ शकत नाही ना. नॅशनल आर्काइव्ह मध्ये ही सगळी पुस्तकं आहे. यांची काही पुस्तकं ही भारतात अवेलेबलच नाहीयेत, आर्काइव्ह मध्ये सुद्धा नाहीयेत. चला बघा की कुठे, आखाती देशांमध्ये. तिथे काही जण आहेत त्यांनी ती वाचली आणि नंतर या गोष्टींना वाचा फुटली की अरे हे खरं असं आहे. मित्रांनो, आजचा मूळ मुद्दा असा आहे की आतापर्यंत गांधीची लिगसी घेऊन, लिगसी कशाची आली ती, घडतोच लिगसी ती, मुस्लिम तुष्टीकरणाची लिगसी ती, पण याच्या दृष्टिकोनातून ती लिगसी आहे. आमच्या दृष्टिकोनातून तो अभिश्राप आहे देशाला लागलेला. तर आम्ही गांधी ह्या टॅबू खाली या लोकांनी 70 वर्ष उल्लू बनवलं, देशाला मूर्ख बनवलं. अजूनही बनवण्याच्या प्रयत्नामध्ये हे आहे. पण हे करता करता यांच्या पिढीमध्ये एक जोकर जन्माला येईल याची यांना कल्पनाही नव्हती. तो जोकर कोण? राष्ट्रीय पप्पू आपला. बरं, एक पोरगा असं निघालं, मान्य. अरे पण त्याची बहीण पण तसलीच निघाली ना. तिथे ह्याच्यापेक्षा जास्त उघड पाडायला लागली यांना बोलण्याच्या ओघामध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात की कशी राहुल गांधी यांच्याप्रमाणेच त्यांची बहीण सुद्धा पप्पी आहे. म्हणजे पप्पू आणि पिंकी यांची जोडी आहे. पिंकीने खुलासा केलेला आहे की गांधींचा आणि आमचा काही संबंध नाहीये. स्वतःच्या तोंडून ती बोलली ऐकून घ्या. मात्र त्या अगोदर आतापर्यंत आपण आपल्या समाजासाठी, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे जे जे सेवा कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक तुमच्या समोर ठेवतोय, तेवढी प्लीज बघून घ्या मित्रांनो. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. चला आता मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर छोटंसं आवाहन आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही आपलं जे कार्य बघितलं ते अविरतपणे इथून पुढेही करायचं आहे मित्रांनो. मात्र निधी कमी पडतोय, त्यामुळे कृपया या सत्कर्मामध्ये तुम्ही सहभागी व्हावं, सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे. तेव्हा दिलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची डिजिटल पावती बनवून रीतसर तुमच्यापर्यंत आम्हाला ती पोहोचती करता येईल. झालं काय होतं माहितीये का की प्रियदर्शिनी म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या, नंतर जी इंदिरा म्हणून ओळखली गेली, जिचं आधीचं नाव प्रियदर्शिनी, ही एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. तो व्यक्ती कोण? तो फिरोज जहांगीर खान गांधी नव्हे, गॅंधी. ठीक आहे. हा फिरोज गॅंधी कोण होता? तर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याने खूप प्रभावित झाला होता म्हणे. आणि एकदा कमला नेहरू या आजारी पडल्या होत्या. त्या कमला नेहरूंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं आणि नेमकं तेव्हा धावपळीची काहीतरी वेळ होती. कदाचित ऍडमिना आली असावी मांग बॅटन, आणि ऍडविनाच्या मागे पुढं नेहरू पळत असावे, गुलाबी चाचा. ते काय हॉस्पिटलमध्ये लक्ष देत नव्हते. तेव्हा या फिरोजने कमला नेहरूंची शुश्रूषा केली. त्या त्याच्यावर इम्प्रेस झाल्या आणि मग तिथून पुढे या फिरोजचं येणं जाणं सुरू झालं कमला नेहरूंच्या निमित्तानं यांच्या बंगल्यावर, PM हाऊसवर. मग तिथे प्रियदर्शिनीची आणि फिरोजची ओळख झाली. प्रियदर्शिनी फिरोजपेक्षा बरीच लहान होती वयाला, तरीही आपल्या पित्याच्या विरोधात जाऊन तिने लग्न केलं फिरोज सोबत. आता अनेक जणांनी ह्या गोष्टीला बघा कसा टर्न दिलेला आहे की
नेहरू नाराज झाले. नेहरू प्रियदर्शनीशी बोलत नव्हते, इंदिरेशी बोलत नव्हते, अमकं तमकं हे ते, आणि खूप नाटकं झाली. बाप बेटीमध्ये खूप झगडा झाला. आणि मग नंतर महात्मा गांधी तिथे आले. आणि मग महात्मा गांधी बोलले की मी फिरोजला माझा दत्तक पुत्र म्हणून मान्य करतो, आजपासून तो गांधी. आणि मग त्याचा फिरोज खान गांधीचा फिरोज गांधी झाला. अशी एक फालतू दंतकथा आपल्याला तोंडाला पानं पुसण्यासाठी आणि उल्लू आणि चुक्या बनवण्यासाठी यांनी पसरवली. असं काहीही घडलेलं नाही. त्याचं पहिल्यापासून आडनाव हे गांधीच आहे. GANDHY. फिरोज खान जहांगीर खान गांधी हे त्याचं पूर्ण नाव. मात्र ह्या लोकांनी चणाक्षपणे गांधी न वापरता गांधी वापरायला सुरुवात केली. आणि तेच सत्य पिंकीने बोललो आहोत. सत्य फार काळ लोकांपासून लपून राहत नाही हो. सत्य हे सत्य असतं आणि ते कधी ना कधी समोर येतच. ते असं आलेलं आहे. बरं ही कुठे बोललेत? ऑन रेकॉर्ड आलेले ते आता रेकॉर्डवर असणार देशाच्या. कारण ह्या बाया संसदेत बोलल्यात. खत्म करूं. महात्मा गांधी जी मेरे परिवार के नहीं थे, लेकिन मेरे परिवार जैसे ही हैं और इस पूरे देश की यही भावना है सर. नो, वेरी गुड. सर इस पूरे देश की यही भावना है. नो, माननीय सर आखिरी बात सर संसदेचं सत्र सुरू असताना यांनी कबुली दिलेली आहे की तसा आमचा आणि गांधींचा काही संबंध नाही म्हणून. खरंच नाहीये ना. बरं ह्यांचा भामटेपणा बघा. गांधी या नावाचा वापर यांनी करायचा, त्या नावावर लोकांना अजून मूर्ख बनवायचं, उल्लू बनवायचं, म्हणून ह्यांनी आपल्या मुलाचं नाव रिहान गांधी ठेवलेले, वाड्रा नाही. अरे बाबा, महात्मा गांधी आणि तुझा काय संबंध रे बाबा रिहान गांधी, असा प्रश्न एखादाही पत्रकार का नाही विचारल? दम नाही राहिला का? किंवा प्रियंका गांधी यांना का नाही विचारलं जात? आपल्याकडे समाजामध्ये एक पायंडा पडला की आपलं नाव सांगत असताना आपण आपलं नाव, वडिलांचं नाव आणि आपलं आडनाव असं सांगतो. जसं माझं आहे तेजस सुधाकर तुंगार. आता राज्य शासनानं सुद्धा मध्ये सांगितलं होतं की नाही आईचं नाव सुद्धा आलं पाहिजे. मग माझं नाव काय येणार? तेजस सुषमा सुधाकर तुंगार. पण तुंगार बदललं का? नाही ना. माझं आजोळचं जे आडनाव आहे, आईचं आडनाव जे आहे, जेव्हा ती लग्न झालेलं नव्हतं तिचं, ते आडनाव मी आता धारण करूच शकत नाही. मी माझ्या वडिलांचंच आडनाव वापरणार. मग प्रियंका गांधी म्हणजे ती सुद्धा वाड्रा का लावत नाही स्वतःच्या नावामागं लग्न झाल्यावरही? आणि स्वतःचं पोरग जे रॉबर्ट कडून झालेलं आहे त्याचं आडनाव तिनं गांधी करून टाकलं वाड्राच्या ऐवजी. म्हणजे यांनी पुढची पिढी तयार केली चाटुकारांसाठी, लुंट्यांसाठी. हा फालतूपणा काँग्रेसचा आजचा नाहीये. ज्या दिवशी देशाच्या राजकारणामध्ये, स्वातंत्र्य संग्रामामध्ये तथाकथित राष्ट्रपिता, मुद्दाम बोलतोय हा, तथाकथित राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांची एंट्री झाली, तेव्हापासून हा फालतूपणा चालू झालेला आहे. एक 6वी-7वीतली मुलगी होती, तिने राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं RTI अंतर्गत की यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली मला सांगा. काहीच उत्तर मिळालं नाही. सांगण्यात आलं की अशी कोणती पदवीच त्यांना देण्यात आलेली नाहीये. कोणीच बोललेलं नाही राष्ट्रपिता. यांनीच ते स्तोम वाजवलेलं आहे. पण आज आम्ही थडकम सांगतो की होय, गांधी राष्ट्रपिता आहेत, परंतु ते भारताचे राष्ट्रपिता नाहीत, ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत. कारण गांधींचा जन्म होण्या अगोदर सुद्धा हा भारत होता. मग ज्याच्या जन्मा अगोदर हा देश होता, तो त्या देशाचा भाग कसा काय असू शकतो? असा प्रश्न आपल्याकडच्या पत्रकारांना का पडत नाही? ह्याचं नवल वाटतं मित्रांनी. ह्याच्या पलीकडचा या गांधींचा हलकटपणा बघून ह्यात रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम आणि पुढच्या ओळी ज्या आहेत
तुलसीदासांनी ज्या लिहिलेल्या होत्या त्या ह्यांनी काढून टाकल्या आणि ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मुदी दे. ईश्वराने अल्लाह काय कशाला घुसडवले रे बाबा? सुंदर विग्रह शाळीग्राम, गंगा तुलसी शाळीग्राम, हे होतं ना, हे खरं भजन आहे. ते ऐकवणार लोकांना नाही. यांना प्रोपोगेंडा चालवायचं, मुस्लिम तुष्टीकरण करायचंय, हिंदू तुष्टीकरण करायचंय, शांतीदूतांना खुश करायचंय. कारण मुळात यांचा DNA हा शांतीदूतांचा आहे. कसा ते पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही सांगणार आहोत, प्रमाण सांगणार आहोत. तेव्हा बघत राहा महाप्रपंच. मित्रांनो, हा इतिहास खूप विचित्र आहे. आपल्यापर्यंत आजपर्यंत कोणी पोहोचूच दिलेला नाहीये हा. मात्र अनेक जण असे आहेत जे धडपड करतात, अभ्यास करतात ह्या गोष्टींचा आणि समाजासमोर सत्य मांडण्याचा मनापासून प्रयत्न करत असतात. सॅल्यूट त्या सल्ल्या लोकांना. मित्रांनो, या विषयावर बोलावं तितकं कमी आहे. पण एक मात्र सत्य आहे की या गांधी घराण्यात नकलीपणा खूप आहे, फोलपणा खूप आहे, बेगडीपणा खूप आहे आणि निर्ढवलेपणा तर त्यापेक्षा जास्त आहे. हे वेळोवेळी सिद्ध होत आलेलं आहे. हे आपल्या प्रभू श्रीरामांना काल्पनिक म्हणतात, मात्र यांना यांची स्वतःची जात आणि धर्म सांगता येत नाही. यातच सगळं गयाल. मात्र आज प्रियंका वाड्रा गांधी यांनी सुद्धा कबुली देऊनच टाकली शेवटी महात्मा गांधी आणि आमचा काही संबंध नाही. हो, कमाल आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांना. मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचलाच पाहिजे. कळू द्या लोकांना सुद्धा की बघा, ज्यांच्या नावाचा वापर करत गेली इतकी वर्ष हे लोकांना मूर्ख बनवत आलेली आहेत, त्यांनी स्वतःच कबुली दिलेली आहे की होय, आम्ही तुम्हाला उल्लू बनवले, तुम्ही मूर्ख आहात म्हणून आणि तुम्ही मूर्ख ठरलात म्हणून. पण इथून पुढे मूर्ख बनू नका मित्रांनो. थोडासा चौकस बुद्धीने विचार करायला सुरुवात करा. जमेल तसा रिसर्च करा. आपसुकच सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येत राहतील. जाता जाता परत एकदा छोटीशी शेवटची विनंती आहे मित्रांनो की सुरुवातीला आपल्या प्रपंच परिवाराच्या समाजाप्रती असलेल्या कार्याच्या व्हिडिओची जी झलक तुम्ही बघितली, त्यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की आपण कर्कग्रस्त रुग्ण त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी औषध उपचार आणि जेवणाची सोय करत आलेलो आहोत, पुढेही करणार आहोत. दुष्काळामध्ये, अतिवृष्टीमध्ये, हालाकीच्या परिस्थितीमध्ये आजही जो बळीराजा आहे, शेतकरी आहे, आभाळाकडे डोळे लावून बसलाय, पिकाकडे बघतोय, हिरमुसलेल्या त्याच्या लेकरांच्या चेहऱ्यांकडे बघतोय, त्यांच्यासाठी आपण मदत करतोय, त्यांची घरं बांधून देण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्या लेकरांचं शिक्षण आणि त्यांच्या पोटात 2 घास जावेत सुखाचे, यासाठी किराणा सामानाचं किट बनवून आपण त्याचं वाटप करत आहोत. त्याप्रमाणेच आपण काही विद्यार्थी देखील दत्तक घेतलेले आहेत, त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च आपण करत आहोत. तेव्हा या सत्कर्मामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि हातभार लावा. आम्हाला गरज आहे, आमच्यापेक्षा जास्त त्या लोकांना गरज आहे मित्रांनो. तुमचा एक रुपया त्या लोकांसाठी खूप महत्वाचा आहे. तेव्हा तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर जे काही योगदान सहकार्य करावं असं वाटतंय ते अवश्य करा. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट करून आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची डिजिटल पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल. अपेक्षा आहे मित्रांनो, प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन मन मोठं करून तुम्ही नक्कीच नेहमीप्रमाणे साथ द्याल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.